आजच्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये नाईट बॅट्समन म्हणून सामंत साहेबांनी मला या ठिकाणी आपल्या समोर आपले विचार व्यक्त करण्याची विनंती केलेली आहे। आजच्या या नमो महारोजगार मेळाव्याकरता उपस्थित आपले सगळ्यांचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योग मंत्री श्री उदय सामंत, या विभागाचे मंत्री आणि ज्यांच्या प्रयत्नांनी आज हा महारोजगार मेळावा आपल्या ठाणेकरांना भेटलेला आहे, असे मंगलप्रसाद लोढा, रवींद्र फाटक, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि या विभागाच्या प्रमुख निधी चौधरी मॅडम, विविध महानगरपालिकेचे आयुक्त आणि जमलेल्या बंधू भगिनी आणि बेरोजगार युवकांनो, आम्ही ठाणेकर म्हणून प्रथम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मंगलप्रसाद लोढा या विभागाचे मंत्री यांचे मी आभार मानेल की ठाण्यातील बेरोजगारांकरता ह्या मेळाव्याचं प्रयोजन आपण या ठिकाणी केलं। आणि त्याचबरोबर उद्योग मंत्री माननीय उदय सामंत, त्या खात्याचे अधिकारी आपले माजी आयुक्त विपिन कुमार शर्मा यांचं सुद्धा आभार मानेल। जवळ 30 ते 35 हजाराच्या वरती नोकऱ्या त्यांनी आपल्या या ठाणेकरांकरता त्यांनी उपलब्ध करून दिल्या। आपले अभिजित बांगर साहेब असतील, या आयोजनामध्ये त्यांचा फार मोठा वाटा या रोजगार मेळाव्याच्या आयोजनामध्ये त्यांचा आहे। गेले महिनाभर या विभागाचे विविध अधिकारी, विविध कर्मचारी या मेळाव्यामध्ये बेरोजगारांची नोंदणी होण्याकरता, लोकांपर्यंत पोहोचण्याकरता अहोरात्र कष्ट घेत आहेत। हा मेळावा पूर्वी घोडबंदर रोडला या ठिकाणी होणार होता, परंतु साहेबांनी विनंती केली, आम्ही साहेबांना विनंती केली की ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी या मेळाव्याचं आपण आयोजन करावं, आणि साहेबांनी ती विनंती मान्य केली आणि या मेळाव्याचं आयोजन आपल्या या विभागामध्ये हे होत आहे। सकाळपासून जवळजवळ लाखो बेरोजगार तरुणी असतील, त्याच्यामध्ये कुशल कामगार असतील, अकुशल कामगार असतील, त्यांनी सकाळपासून विविध कंपन्यांचे जे स्टॉल्स आहेत, 350च्या वरती स्टॉल्स या ठिकाणी विविध कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत, त्या ठिकाणी त्यांची नोंदणी केलेली आहे, त्यांचे इंटरव्ह्यूज झालेले आहेत आणि या माध्यमातून आपल्या ठाणेकरांना येत्या काही दिवसामध्ये हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत। या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त कोपरी जे ITI आहे त्या ठिकाणी सुद्धा अकुशल कामगार असतील, विविध सर्व्हिसेस असतील, 10वी नापास कर्मचारी असतील, 10वी नापास विद्यार्थी असतील, 8वी 9वी अशी शिकलेली जे काही तरुण वर्ग असतील, महिला असतील, त्यांच्याकरता देशातील पहिलं ट्रेनिंग सेंटर त्याचं उद्घाटन सुद्धा आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे। आणि त्या ठिकाणी आपण ट्रेनिंग घेतल्यानंतर ताबडतोब नोकरीची हमी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि जवळजवळ 20 ते 25 हजाराची नोकरी या ठाणेकर नागरिकांना मिळणार आहे। आणि या सर्वांच्या मागे जी काही मेहनत आहे, जी काही कल्पना आहे, जे काही मार्गदर्शन आहे, ते आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं आहे। आज शिंदे साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
हे नमो महारोजगार योजना मेळाव्यांचं आपण आयोजन करतोय। नुकताच आपण बारामती मधला इथला मेळावा सुद्धा आपण पाहिला। मग अमरावती असेल, नांदेड असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये या मेळाव्यांचं आयोजन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली केलं जाते। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाद्वारे ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या विविध योजना, लोकांच्या उपयोगी विविध योजना लोकांच्या दारापर्यंत, लोकांच्या तालुक्यापर्यंत, लोकांच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे। आज आम्हाला अभिमान आहे, हा आमच्या महाराष्ट्रातील आमचा ठाण्याचा आमदार, या विभागाचे आमदार माननीय एकनाथ शिंदे साहेब, हा जो काही विभाग आहे, हा मेळावा ज्या ठिकाणी होतोय त्या ठिकाणचे स्थानिक आमदार माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। आणि हा आमचा आमदार महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय, महाराष्ट्राच्या तरुणांना दिशा देण्याचं काम करतोय, महाराष्ट्राला विकास करण्याचं काम करतोय। हा आमचा अभिमान आहे, आमच्या विधानसभेमधला हा आमचा आमदार की ज्यांना आम्ही मतदान केलेलं आहे, ज्यांच्या सोबत आम्ही आहोत, ते आमचे आमदार आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत। विविध योजना असतील त्या आपल्यापर्यंत राबवण्याचं काम सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे। आपण पाहतोय या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 11,000 10,800 महिलांना स्वयंरोजगाराकरता मग शिलाई मशीन असेल, घरघंटी असेल, हे सर्व देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे। शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली, मुंबईमध्ये सुद्धा गेल्या वर्षी जवळजवळ 35,000 महिलांपर्यंत हा घरघंटी असेल, शिलाई मशीन असेल, हे वाटपाचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामुळे आणि यांनी सांगितल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे। आम्ही विनंती केली साहेबांना, साहेब की आपल्या ठाणेकर महिला आहेत आणि या महिलांपर्यंत यांना रोजगार देणं आम्हाला जरुरीचं वाटतं। साहेबांनी तसे आपले आयुक्त आहे डॉक्टर अभिजित बांगर यांना सूचना केल्या की माझ्या ठाणेकर महिलांकरता, माझ्या ठाणेकर महिला भगिनींकरता आपण निधी उपलब्ध करून द्या। महानगरपालिकेमध्ये निधीची जर चणचण असेल तर तुम्ही आता निधी उपलब्ध करा, त्याकरता निधीची प्रोव्हिजन मी माझ्या खात्यामार्फत करेल। या ठिकाणी उपस्थित अनेक लोकप्रतिनिधी आहेत, अनेक समाजसेवक आहेत, त्यांनी आपापल्या विभागामध्ये त्या महिलांचे फॉर्म भरले। त्या महिलांसाठी आमची पात्रता होती स्थानिक वास्तव्याचा दाखला पाहिजे। 15 दिवसामध्ये आमच्या डिपार्टमेंटनी, कलेक्टर डिपार्टमेंटनी, तहसीलदार डिपार्टमेंटमध्ये साहेबांच्या आदेशानुसार 12,000 वास्तव्याचे दाखले त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले। लोकांपर्यंत रोजगार देण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे, यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या कल्पनेतून त्या ठिकाणी आपण जात आहोत। सकाळपासून लाखो उमेदवाराने या मेळाव्यामध्ये सहभागी घेतलेला आहे, नोंदणी केलेली आहे, त्यांच्या इंटरव्ह्यू झालेले आहेत। महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 11,000 महिलांना रोजगार देण्याचं काम सुद्धा, मग घरघंटी असेल, शिलाई मशीन असेल, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे झालेलं आहे। आणि आज त्यांचं सुद्धा वाटप, त्या योजनेची सुरुवात सुद्धा बऱ्याचशा विभागात झालेली आहे। आज सुद्धा त्याचं वाटप माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे। शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। मी माझं भाषण या ठिकाणी पूर्ण करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।